मटण मास्तर मग तर तुम्ही होता अर्ध बोकड मला एकट्यालाच लागायचं. होय मग काय तर त्याशिवाय जेवणच व्हायचं नाही. एवढं खायचं का? तेवढं लागतेच मला. आता सध्या सुद्धा 2 किलो मटण पुरत नाही होय आता सध्या. हा आणि तोंडात दात नसताना सुद्धा. हा म्हणजे तुम्ही तुमच्या जवानीमध्ये सगळ्यात जास्त किती खाल्लं होतं? सगळ्यात जास्त हा जवानीमध्ये म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे 1 दुर्डी कड्या हा आणि 1 दुर्डी भात. हा लग्नामध्ये मला आमच्या चुलत भावाचं लग्न होतं. हा मग जे एका बाजूला त्या माणसानं 1 पत्रवळी मांडली आणि दुसऱ्या बाजूला 1 हा आणि पळत गेलो न 1 दुर्डी कळेची ओतली एका पत्रवळीवर हा आणि एका पत्रवळीवर भाताची ओतली. हा मग लग्नामध्ये पुढारी लोक अशी फिरते ती घातनं हा हा लहान पोरांना बघून वाडा हे. हा त्यातनं 1 पळत आला गडीन त्या वाढणाऱ्याला म्हणला हे एक म्हणला हा लाज वाटते का म्हणला तुला? हा तुझ्या घरी नेऊन जेवण कर गे. हा तुझ्या घरी नेऊन जेवण वाढायचं. हा लोक लग्नात नाच करतोय काय? कोणाला म्हणला? ती जे वाढणाऱ्या बरं बरं माणसाला. हा हा ती माणूस म्हणला हात जोडलं म्हणला हा तुमच्या पाया पडतो म्हणला मी. हा जर ह्यातला एखादा शीत राहिला अन्नाचा हा पुऱ्या लग्नाचा खर्च मी भरून देतो. हा आता काय करायचं हो? मला प्रश्न पडलाच गे. हा ह्यानं तर लग्नाच्या खर्चाची हमी उचलली. हा आपण उष्ट ठेवलं तर बर मग काढली खिशातनं 1 बर आणि बिगर पाण्याची मारली. हा ह्या हातानं कळी हा खोंगा हा आणि ह्या हातानं खोंगा भाताचा. हा हिकून फेकला का तिकडं तिकून फेकला का इकडं. हा गपा गप दोन्ही पत्रवळ्या मोकळ्या पडल्या. हा पुन्हा ती वाढणारा जी होता हा ती गेला पळत पुढाऱ्याकडे. हा ओ म्हणला इकडे या तुमची आई घाला हा आता त्याला वाडा तुमचं तुम्ही म्हणलं अजून. बरं ते आलं पुढारी म्हणला हो काय पाहिजे तुम्हाला? हा मी म्हणलं भात ना आमची थोडी अनाईक तोंडी लावाय. हा पुन्हा त्यानं भात आमटी आणली. हा पुन्हा वराड निघाल्यावरती माणसं आडवी उभा राहिली पुढारी. हा हो म्हणजे ती मगाचा माणूस कुठे आहे तेवढा दाखवा घ्या मला. हा मग वाहनात उभा केलं मला. हा फोटो काढून घेतला त्याने. होय हा हा म्हणजे परत कधी पण असली माणसं आम्हाला बघायला मिळत नाही ते म्हणून. किती किती खाल्लं होतं तुम्ही तिथं? अहो 1 दुर्डी कड्या आणि 1 दुर्डी भात म्हणजे थोडा झाला काय? ही 2 बैल फुगतेली की आणि वरनं वरनं पुन्हा त्यांच्या समाधानासाठी 1 बचकभर भात आणि थोडी भाजी काढली.